हॅलो एव्हरीवन, आता आम्ही सर्व जात आहोत तुळजाभवानी आईच्या मंदिरात, जे एक्झॅक्ट ठाणेमध्ये आता नवीन बनलंय. सो त्यानंतर पण आमचे पुढचे प्लॅन आहेत, जसं की आम्ही उपवनला वगैरे जाणार आहेत. आणि आमच्यासोबत एक मोठा माणूस आहे इथे, त्याच्या साईड चालू आहे. हा, तो कोपऱ्यात बसलेला आहे. खूप सारे साईड चालू आहेत. सो मोठी मोठी माणसं पण आहेत. VIP दर्शनचं आता बघू कसं होतं त्यांच्यामुळे आमचं. कायच आम्हाला खतरनाक ट्रॅफिक भेटणार आहे, बघू आता कसं करतो. कायच आम्हाला तसं बोलू ट्रॅफिक भेटलंय, 5-10 झालेत. सो बघू आता. तर तिकडे श्रीफाटापर्यंत पूर्ण असंच जाम आहे, म्हणून कुठे जायला कंटाळा येतो संध्याकाळचा. हे बघा, हे जिजू. मग गाईज फायनली आम्ही पोहोचलो. खानाची ओटी घेतली गाईज, ओटी वगैरे घेतल्या मी सर्वांनी. आता आईचं दर्शन करायला लागलो. दर्शन झालेलं आहे आईचं. मस्त शांत वाटते. तर मग काहीच वर्तक नगरला आलोय. इथे भरपूर देवांची मंदिर आहेत, तुम्हाला दाखवतो पुढे किती मस्त आहेत. सो इथे आधी गणपती बाप्पांचं मंदिर आहे, ठीक आहे. इथे कानिफनाथांचं मंदिर आहे, चैतन्य कानिफनाथ आहे ना महा. गणपती बाप्पा मोरया. बघा जिथं काली देवीचं मंदिर, खूप मस्त मंदिर आहे. खूप मस्त आईचं जी मूर्ती आहे ती खूप भारी आहे. आईचं रूप बघा. मस्त आरती पण चालू आहे. नवनाथांचं मंदिर आहे बघा, कानिफनाथ. जय श्री नम हो स्वामी नवनाथा, आरती यो आईचा. आता आम्ही इथे एक स्वामींचं मठ आहे, खूप मस्त, तिकडे आलोय. गणपती मंदिर. Finally guys, we are in Upon right now. तो नवीन स्टॅच्यू आहे तो इथून खूप लांब आहे बघा, फुल त्या साईडला आहे. गाडी होईल. एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. Guys, look at this. तर guys, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतंय. आणि इथे शो चालू आहे अँड मस्त आहे. तर मग गाईज आता आमचं नेक्स्ट स्टॉप आहे आशापुरा मंदिर. सो आमची भयानक देवदर्शनं झालेली आहेत आज. बोलत ना पूर्ण आपण महिना का वर्षांची देवदर्शन आज करतोय. हे आशापुरा देवीचं मंदिर आहे. आशापुरा देवीचं दर्शन भाई. पण आज आम्ही जरा मस्त आलो. KFC पासून सर्व भेटेल तुम्हाला, जेवढं काय खायचं ना सगळं तुम्हाला भेटेल. जास्त आम्ही जिमनी बर्गर खायला आलो. सो तू मुझ में कहीं बाकी है जिमीस, लेट्स गो. गाइस फाइनली वी आर, ऍक्च्युअली आम्ही बाहेर थोडा वेट केला 5 मिनिट्स. देन आफ्टर दॅट आम्ही ते आलोय. घरी बघू शकतो तुम्ही, जाऊ जरा. गाइस बर्गर बघा कसं व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? ठीक ठाक.
मॅगडी बोलते मॅगडी. वेगळी बोलते. नाही रे नाही आहे म्हणजे मॅगडीची टेस्ट जरा जास्त चांगली आहे ना याच्यापेक्षा असं वाटतं. कारण की हा ऍक्च्युली एवढा असा लांबडा तो खायला खूप प्रॉब्लेम आहे. असं बर्गर सारखा बर्गर पूर्ण खाऊ शकत नाही. फक्त हाच एक इश्यू. मला बर्गरच आवडत नाही. कशाला आलीस मग? एक हौस म्हणून आहे पण ती माझी हौस पूर्ण पाण्यात गेली. ओके गाइस फायनली आम्ही चाललो स्टारबक्सला. सो गाइस फायनली डबल चोको चिप बाबा स्टारबक्स. तर गाइस फायनली मी घरी पोहोचलोय आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. मी चाललोय झोपायला.